हॅलो फ्रेंड्स, स्पर्धा परीक्षा स्मार्टबीट या यूट्यूब चॅनलवर आपण सर्वांचं सहर्ष स्वागत. आज आपण शिक्षक पात्रता परीक्षा 2024साठी उपयुक्त अशा 30 प्रश्नांचा सराव करणार आहोत. यासाठी आपण 2016 महा TET पेपरमधील सामाजिक शास्त्र या घटकावर जे 60 प्रश्न विचारले गेले होते त्यापैकी 30 प्रश्नांचा सराव करणार आहोत. तेव्हा आजचा पहिला प्रश्न आहे, तोरणा किल्ला रिकामी जागा खोऱ्यात आहे. पर्याय 1 कानद, पर्याय 2 जावडी, पर्याय 3 रायरी, पर्याय 4 मावळ. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजे कानद. तोरणा किल्ला हा कानद खोऱ्यामध्ये आहे. आपल्याला माहीत असेल, शिवाजी महाराजांनी जेव्हा स्वराज्य स्थापन केले तेव्हा इसवी सन 1647मध्ये अगदी पहिलाच घेतलेला किल्ला म्हणजे तोरणा किल्ला. शिवाजी महाराजांनी हा किल्ला घेऊन स्वराज्याचे तोरण बांधले, म्हणून या किल्ल्याला तोरणा किल्ला असे नाव पडले. आणि याच किल्ल्यावर त्यांना धनाचा मोठा एक साठा सापडला होता आणि त्याचा उपयोग त्यांनी आपल्या राजगडाच्या बांधणीसाठी केलेला होता. बघूया प्रश्न दुसरा. शिवराय औरंगजेबाच्या भेटीस आग्रा दरबारात गेले त्या दिवशी औरंगजेबाचा रिकामी जागा वाढदिवस होता. पर्याय 1 40, पर्याय 2 50, पर्याय 3 60, पर्याय 4 51. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजे 50वा. त्या दिवशी शिवाजी महाराजां जेव्हा औरंगजेबाच्या भेटीसाठी आग्र्याला गेले तेव्हा औरंगजेबाचा 50वा वाढदिवस होता. हा प्रश्न आपण मागील छत्रपती शिवाजी महाराज विशेष या भागामध्ये सुद्धा अभ्यासलेला आहे. तर मित्रांनो, औरंगजेबाने शिवाजी महाराजांना आग्रा इथे का बोलावले याचं उत्तर नक्की मला कमेंट बॉक्समध्ये शेअर करा. प्रश्न तिसरा. ज्या काळात इतिहास लिहिण्यासाठी लिखित पुरावा उपलब्ध होत नाही त्या काळास रिकामी जागा काळ म्हणतात. 1 ऐतिहासिक, 2 प्राचीन, 3 प्रागैतिहासिक, 4 मध्ययुगीन. उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजे या काळाला प्रागैतिहासिक काळ असं म्हटलं जातं, कारण या काळामध्ये कुठला लेखणीचा विकास झाला नव्हता, म्हणून लिखित पुरावा उपलब्ध होत नाही. प्रश्न चौथा. कार्बन 14 कालमापन पद्धती रिकामी जागा या शास्त्रज्ञाने शोधली. पर्याय 1 चार्ल्स डार्विन, पर्याय 2 विलार्ड लिबी, पर्याय 3 ख्रिश्चन थॉम्सन, पर्याय 4 शॅम्पोलियन. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजे विलार्ड लिबी या शास्त्रज्ञाने कार्बन 14 पद्धती शोधली. म्हणजे एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर तो मृत्यू झाल्यानंतर त्या व्यक्तीसंदर्भात आपल्याला जर माहिती मिळवायची असेल तर कार्बन 14 ही पद्धती वापरली जाते. किंवा एखादी वस्तू असेल तिचा कालखंड जर आपल्याला शोधायचा असेल, ती प्राचीन काळातील असेल तर ती किती जुनी आहे हे शोधून काढण्यासाठी कार्बन 14 कालमापन पद्धती वापरली जाते आणि ही लिबी या शास्त्रज्ञाने शोधून काढली होती. मित्रांनो, हा प्रश्न अतिशय उपयुक्त आहे. वारंवार अनेक स्पर्धा परीक्षांमध्ये हा प्रश्न विचारला गेलेला आहे, म्हणून हा योग्य प्रकारे लक्षात ठेवायचा आहे. प्रश्न 5वा. अष्टाध्यायी अर्थशास्त्र थेरीगाथा हे ग्रंथ रिकामी जागा काळातील होत. 1 मौर्य, 2 गुप्त, 3 कुशाण, 4 वर्धन. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजे मौर्य काळामध्ये अष्टाध्यायी अर्थशास्त्र थेरीगाथा हे ग्रंथ लिहिल्या गेले. तर मग कमेंट बॉक्समध्ये शेअर करा, अष्टाध्यायी अर्थशास्त्र आणि थेरीगाथा या तिन्ही ग्रंथांची रचना वेगवेगळ्या 3 व्यक्तींनी केलेली आहे. ते 3 व्यक्तींची नावे नक्कीच कमेंट बॉक्समध्ये शेअर करा. प्रश्न 6वा. खाली दिलेल्या जोड्यांपैकी बरोबर जोडी ओळखा. 1 गाथा सप्तशती हर्षवर्धन, 2 रत्नावली हल, 3 बुद्धचरित्र अश्वघोष, 4 स्वप्नवासवदत्त कालिदास. तर आपल्याला इथे विचारलं आहे योग्य जोडी ओळखा. मग उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 ही आपली योग्य जोडी आहे, कारण बुद्धचरित्र हा ग्रंथ अश्वघोष यांनीच लिहिलेला आहे. तर गाथा सप्तशती या बाणभट्ट यांनी लिहिल्या, रत्नावली हर्षवर्धन यांनी लिहिलेली आहे. तर स्वप्नवासवदत्ता हे जे नाटक आहे ते महाकवी भास यांनी
संस्कृतमध्ये लिहिले होते. प्रश्न 7वा, चौसाच्या लढाईनंतर रिकामी जागाने शेरशाह हे नाव धारण केले. 1 बाबर, 2 हुमायूँ, 3 शेरखान, 4 अकबर. तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3 म्हणजे शेरखान याने चौसाच्या लढाईनंतर शेरशाह हे नाव धारण केलेले होते. कारण चौसाची लढाई 1539 रोजी शेरशाह सुरी व हुमायूँ यांच्यामध्ये झाली होती आणि या लढाईमध्ये आपल्याला माहिती आहे शेरशाहचा विजय झाला आणि या विजयानंतर शेरशाहने शेरखान ही पदवी धारण केली होती. त्यानंतर बघू पुढचा प्रश्न. सोन्याचे नाणे ला मोहर म्हणतात तर तांब्याच्या नाण्याला काय म्हणतात? पर्याय 1 रुपया, पर्याय 2 दाम, पर्याय 3 टका, पर्याय 4 दिनार. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजे दाम म्हणतात. जे तांब्याचे नाणे होते त्याला काय म्हटलं जाते? दाम म्हटलं जाते. जे चांदीचे नाणे आहे त्याला रुपया म्हटलं जाते. तसेच चांदीचे नाणे जे दिल्लीचा सुलतान अल्तमश याने सुरू केले त्याला टंका किंवा टका असं म्हटलं जाते. प्रश्न 9, लोकमान्य टिळकांनी रिकामी जागा सांगण्यासाठी गीतारहस्य हा ग्रंथ लिहिला. पर्याय 1 कर्मयोग, पर्याय 2 ज्ञानयोग, पर्याय 3 हठयोग, पर्याय 4 भक्तियोग. उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजे कर्मयोग. लोकमान्य टिळकांना कर्मयोग सांगायचा होता जनतेला, त्यासाठी त्यांनी गीतारहस्य हा ग्रंथ लिहिला. आणि हा ग्रंथ आपल्याला माहीत आहे की लोकमान्य टिळकांनी मंडालेच्या तुरुंगात असताना लिहिला होता आणि हा ग्रंथ लिहून त्यांनी लोकांना कृतिशील राहावे यावर भर दिला होता. प्रश्न 10वा, खालील घटना योग्य कालानुक्रमे लावा. 1 मोर्ले मिंटो सुधारणा कायदा, 2 मुस्लिम लीगची स्थापना, 3 पाहिजे मित्रांनो इथे मॉन्टेग्यू चेम्सफर्ड कायदा आणि 4 लखनौ करार. तर आपल्याला माहीत आहे की लखनौ करार कधी झाला होता? 1916 मध्ये. मोर्ले मिंटो सुधारणा कायदा कधीचा आहे? 1909चा. मॉन्टेग्यू चेम्सफर्ड कायदा कधीचा आहे? 1919चा. आणि मुस्लिम लीगची स्थापना कधी झाली? 1906 मध्ये. मग आपल्याला काय लावायचं आहे? योग्य घटनाक्रम लावायचा आहे. तर सर्वात अगोदर स्थापना झाली ती मुस्लिम लीगची. कधी? 1906 मध्ये. मग या पर्यायापैकी पर्याय 2 मध्येच आहे म्हणून पर्याय 2 हे आपले योग्य उत्तर आहे. बघा, मुस्लिम लीगची स्थापना 1906 मध्ये. त्यानंतर मोर्ले मिंटो सुधारणा कायदा 1909 मध्ये. मॉन्टेग्यू त्यानंतर लखनौ करार हा झाला 1916 मध्ये आणि सर्वात शेवटी 3 म्हणजे मॉन्टेग्यू चेम्सफर्ड कायदा जो झाला होता 1919 मध्ये. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न 11वा, प्राचीन काळी अरब रिकामी जागा होते. 1 निसर्गपूजक, 2 चिन्हपूजक, पर्याय 3 व्यक्तिपूजक, पर्याय 4 प्राणीपूजक. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजे निसर्गपूजक. प्राचीन काळी जे अरबमधली लोक होते ते निसर्गपूजक होते. प्रश्न 12वा, कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ व न्यायमंडळ ही शासन व्यवस्थेची क्षेत्र स्वतंत्र हवीत. त्यायोगे समाजात स्वातंत्र्य, समता, जीवित व वित्ताची हमी निर्माण होईल हा रिकामी जागा सिद्धांत आहे. 1 सत्ता विभाजनाचा, 2 स्वातंत्र्याचा, 3 समानतेचा, 4 हुकुमशाहीचा. उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजे हा सत्ता विभाजनाचा सिद्धांत आहे. प्रश्न 13वा, खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. आपल्याला इथे चुकीची जोडी ओळखायला सांगितलेली आहे. बघा, पर्याय 1 मध्ये दिला आहे की श्रीलंका या ठिकाणी ब्रिटिशांची वसाहत होती. त्यानंतर इंडो चायना या ठिकाणी फ्रेंच वसाहत होती. पर्याय 3 इंडोनेशियामध्ये डच वसाहत होती. तर म्यानमारमध्ये पोर्तुगीज वसाहत होती असं सांगितलं आहे. म्हणून आपल्याला चुकीची जोडी इथे ओळखायची आहे. पण आपल्याला लक्षात येते की म्यानमारमध्ये पोर्तुगीजांची वसाहत नसून त्या ठिकाणी ब्रिटिश वसाहती होत्या. म्हणून पर्याय क्रमांक 4 ही चुकीची जोडी आहे.
प्रश्न 14. उगवत्या सूर्याचा देश असे वर्णन कोणत्या देशाचे केले जाते? 1. रशिया, 2. चीन, 3. जापान, 4. ऑस्ट्रेलिया. तर दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय आहे 3. जपानला उगवत्या सूर्याचा देश असे म्हटले जाते. कारण जे महायुद्ध झालं, महायुद्धानंतर पहिलं महायुद्ध, दुसरं महायुद्ध अतिशय घातक होतं आणि आपल्याला माहीत आहे की या महायुद्धांमध्ये अमेरिकेने हिरोशिमा आणि नागासाकी या प्रदेशावरती अनुक्रमे 6 ऑगस्ट आणि 9 ऑगस्ट रोजी बॉम्ब टाकला होता आणि या बॉम्ब टाकल्यामुळे जपान हे पूर्णपणे उद्ध्वस्त झाले होते. आजही जपानमध्ये त्याचे परिणाम दिसून येतात, परंतु या गोष्टीमुळे न खचता जपानची आज जी प्रगती आहे ती प्रगती बघता जपानला उगवत्या सूर्याचा देश असं म्हटलं जातं. प्रश्न 15. डिस्प्रेस्ड क्लासेस एज्युकेशन सोसायटीची स्थापना रिकामी जागा यांनी केली? पर्याय 1. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, 2. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, 3. महात्मा गांधी, 4. महात्मा फुले. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी डिस्प्रेस्ड क्लासेस एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली होती. मित्रांनो, हा प्रश्न तुम्हाला नक्कीच कन्फ्यूज करणारा असेल, कारण डिस्प्लेस क्लासेस मिशन आणि डिस्प्रेस क्लासेस एज्युकेशन सोसायटी अशा प्रकारे 2 प्रश्न नेहमी सातत्याने विचारले जातात. तेव्हा लक्षात ठेवा, जर एज्युकेशन सोसायटी दिसत असेल तर त्या ठिकाणी आपल्याला पर्याय निवडायचा असतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी डिस्प्रेस क्लासेस एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली होती. तर डिस्प्रेस क्लासेस मिशनची स्थापना महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी केली होती. आणि महात्मा गांधीजींनी बहिष्कृत हितकर्णी सभेची स्थापना केली. महात्मा फुले यांनी आपल्याला माहीत आहे सत्यशोधक समाजाची स्थापना केली होती. म्हणून या प्रश्नाचे उत्तर पर्याय क्रमांक 2 हे आहे. प्रश्न 16. हुतात्मा स्मारक या ठिकाणी येथे आहे? पर्याय 1 मुंबई, पर्याय 2 पुणे, पर्याय 3 नाशिक, पर्याय 4 नागपूर. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजे मुंबई या ठिकाणी हुतात्मा स्मारक आहे. प्रश्न 17. यमुना पर्यटन हा मराठीतील पहिल्या कादंबरीचे लेखक रिकामी जागा आहेत? 1. हरिभाऊ आपटे, 2. वामन मल्हार जोशी, 3. वि. स. खांडेकर, 4. बाबा पदमजी. योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 4 बाबा पदमजी यांनी यमुना पर्यटन ही मराठीतील पहिली कादंबरी लिहिली होती. प्रश्न नंतरचा. विल्यम फ्रिजनेस या रिकामी जागा संशोधकाने चलचित्र करणाऱ्या कॅमेऱ्याचा शोध लावला? 1. ब्रिटिश, 2. जर्मन, 3. फ्रेंच, 4. डच. योग्य पर्याय आहे ब्रिटिश म्हणजे विल्यम फ्रिजनेस हे ब्रिटिश संशोधक होते आणि त्यांनी चलचित्र करणाऱ्या कॅमेऱ्याचा शोध लावला होता. प्रश्न 19. गुजरातमधील विजयानिमित्त फत्तेपूर शिकरी येथे बुलंद दरवाजा रिकामी जागा याने बांधला? 1. औरंगजेब, 2. अकबर, 3. शहाजहा, 4. कुतुबुद्दीन. पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. म्हणजेच अकबर याने गुजरात विजयानंतर फत्तेपूर शिकरी येथे बुलंद दरवाजा बांधला होता. प्रश्न 20. पामपई हे रिकामे जागा संस्कृतीतील ठिकाण युनेस्कोचे जागतिक वारसा स्थळ म्हणून ओळखले जाते? पर्याय 1 रोमन, पर्याय 2 ग्रीक, पर्याय 3 सुमेरियन, पर्याय 4 सिंधू. योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजे पामपई हे रोमन संस्कृतीतील ठिकाण आहे आणि ते युनेस्कोचे जागतिक वारसा स्थळ म्हणून ओळखले जाते. प्रश्न 21. पंचायत राजचा रिकामी जागा हा पायाभूत घटक आहे? 1. जिल्हा परिषद, 2. तालुका पंचायत, 3. पंचायत समिती, 4. ग्रामपंचायत. पर्याय क्रमांक 4 म्हणजे ग्रामपंचायत हा या प्रश्नाचे उत्तर आहे. म्हणजे ग्रामपंचायतला पंचायत राजचा मूलभूत घटक मानला जातो किंवा मूलभूत पाया म्हटलं जाते. मित्रांनो, आपण लवकरच परिसर अभ्यास या विषयाअंतर्गत
स्थानिक स्वराज्य संस्था या घटकावर मी आपणासाठी प्रश्न घेऊन येणार आहे. प्रश्न 22. ही रिकामी जागा ही जिल्हा परिषदेतील सर्वात महत्त्वाची समिती असेल. 1. स्थायी समिती, 2. वित्त समिती, 3. शिक्षण समिती, 4. कृषी समिती. उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. स्थायी समिती ही जिल्हा परिषदेतील सर्वात महत्त्वाची समिती आहे. प्रश्न 23. लोकसभेत निवडून आलेल्या सदस्यांची कमाल सदस्य संख्या रिकामी जागा इतकी असते. 1. 545, 2. 560, 3. 550, 4. 552. पर्याय क्रमांक आहे 550. आता तुमचं थोडं कन्फ्युजन झालं असेल की मॅडमनी 550 कसं सांगितलं आहे. तर या प्रश्नाचे उत्तर मित्रांनो 550 हेच आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे आहे. कारण आपल्याला माहीत आहे 2019मध्ये 104वी घटना दुरुस्ती झाली आणि त्या घटना दुरुस्तीच्या अंतर्गत जे अँग्लो इंडियन व्यक्तींना त्यांच्यासाठी जे रिझर्वेशन होतं, त्यांच्यासाठी 2 सीट रिझर्व होत्या, ते रिझर्वेशन, ते आरक्षण काय केलं गेलं, या घटना दुरुस्तीमुळे रद्द केलं गेलं. त्यामुळे लोकसभेत जास्तीत जास्त सदस्यांची, निवडून आलेल्या सदस्यांची कमाल सदस्य संख्या ही 550 एवढी असते. तर मला कमेंट बॉक्समध्ये शेअर करा सध्या लोकसभेची सदस्य संख्या किती आहे ती. प्रश्न 24. पंचायती राज्यव्यवस्था निर्माण करण्याचा प्रमुख उद्देश कोणता? पर्याय 1. राजकारभारात लोकांचा सहभाग वाढावा व ग्रामीण भागाचा विकास व्हावा. 2. राज्याच्या कारभारात सुसूत्रता यावी. 3. लोकांना लोकशाहीचे शिक्षण मिळावे. 4. मार्गदर्शक तत्वांची योग्य ती कार्यवाही व्हावी. उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, म्हणजे राज्य कारभारात लोकांचा सहभाग वाढावा व ग्रामीण भागाचा विकास व्हावा हा पंचायती राज्य व्यवस्था निर्माण करण्याचा प्रमुख उद्देश होता. त्यानंतर प्रश्न 25. आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे कार्यालय रिकामी जागा येथे आहे. पर्याय 1. हेग, पर्याय 2. पॅरिस, पर्याय 3. लंडन, पर्याय 4. न्यूयॉर्क. उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, म्हणजे हेग या ठिकाणी आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे कार्यालय आहे. प्रश्न 26. 1954 साली पंचशील तत्वे रिकामी जागा यांनी मांडली. पर्याय 1. सरदार वल्लभभाई पटेल, पर्याय 2. पंडित जवाहरलाल नेहरू, पर्याय 3. डॉक्टर राजेंद्र प्रसाद, पर्याय 4. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी 1954 साली पंचशील तत्वे मांडली होती. मित्रांनो, हा प्रश्नसुद्धा वारंवार वेगवेगळ्या पद्धतीने विचारला जातो. पंचशील तत्वे कुणी मांडली, कधी मांडली, असं सुद्धा विचारलं गेलेलं आहे. त्यामुळे आपल्याला आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांचे अलिप्ततावादी धोरण या घटकावर सुद्धा सातत्याने प्रश्न विचारला गेलेला आहे. त्यामुळे आपल्याला हा घटक योग्य प्रकारे लक्षात ठेवायचा आहे. प्रश्न 27. आपल्या सर्वांसाठी प्रतिष्ठा आणि न्याय हे रिकामी जागा घोषवाक्य आहे. 1. अमेरिकन स्वातंत्र्याचा जाहीरनामा, 2. भारतीय संविधानाचा सरनामा, 3. मानवाधिकाराचा वैश्विक जाहीरनामा आणि 4 आहे माहितीचा अधिकार. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, म्हणजे मानवाधिकाराचा वैश्विक जाहीरनामा. यामध्ये आपल्या सर्वांसाठी प्रतिष्ठा असावी, न्याय असावी, असं ते घोषवाक्य आहे. प्रश्न 28. इसवी सन 1215 मध्ये इंग्लंडच्या राजाला राज्याच्या हक्कावरील काही मर्यादांचा स्वीकार करावा लागला. हा करार रिकामी जागा या नावाने प्रसिद्ध आहे. 1. स्वातंत्र्याचा जाहीरनामा, 2. बिल ऑफ राईट्स, 3. मॅग्ना कार्टा, 4. मूलभूत अधिकार. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, म्हणजे मॅग्ना कार्टा या नावाने हा करार प्रसिद्ध आहे. प्रश्न 29. पुढीलपैकी कोणत्या देशात राजकीय पक्ष नाही? पर्याय 1. चीन, पर्याय 2. इजिप्त, पर्याय 3. क्युबा, पर्याय 4. कतार. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, म्हणजे कतार या ठिकाणी
राजकीय पक्ष नाही आहे. तर मित्रांनो, मला कमेंट बॉक्समध्ये शेअर करा आणि तुम्ही कराल अशी अपेक्षा आहे की आपल्या देशामध्ये एकूण किती राष्ट्रीय पक्ष आहे, किती राज्य पक्ष आहे, ते यावर सुद्धा वारंवार प्रश्न विचारलेला गेलेला आहे. त्यामुळे ते आपल्याला योग्य प्रकारे लक्षात ठेवायचं आहे. प्रश्न 30. चीनमध्ये नेहमी रिकामी जागा पक्षाचे सरकार असते. 1 माओवादी, 2 शेतकरी कामगार, 3 समाजवादी, 4 कम्युनिस्ट. उत्तर आहे 4 कम्युनिस्ट. म्हणजे चीनमध्ये कम्युनिस्ट पक्षाचे सरकार असते. आपण बघितलं आहे की बहुतेक दिवसापासून चीनमध्ये आपल्याला कम्युनिस्ट पक्ष सत्तेवर असलेला दिसून येतो. मित्रांनो, आजच्या या प्रश्नमालिकेतील म्हणजे 2016ला जे प्रश्न आले होते 60, त्यामधील 30 प्रश्नांचा सराव आज आपण या ठिकाणी केलेला आहे. जर आपल्याला हा व्हिडिओ उपयुक्त वाटत असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि मित्रांनो, तुम्हाला कुठल्या घटकावर प्रश्नमालिका हवी आहे ते सुद्धा मला कमेंट करा. म्हणजे मी त्यावर योग्य अशी प्रश्नमालिका बनवण्याचा प्रयत्न करेल. तर आज या ठिकाणी आपण थांबूया. पुन्हा भेटू 2016 भाग 2 मध्ये. तोपर्यंत बाय. थँक्यू.